हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन IAS. तर आपण अंडर करंटमध्ये ज्या सिरीज पाहत होतो त्याच्यामध्ये ऑलरेडी आपले 4 लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत. तर त्यामध्ये आपण काही बायोडायव्हर्सिटी आणि एक सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे ह्युमन हेल्थसाठी किंवा डे टू डे लाईफमध्ये, तर त्याबद्दल पाहिले होते व्हिडिओज. तर फर्स्ट व्हिडिओ आपण बायोडायव्हर्सिटीमध्ये कन्झर्वेशन, ठीक आहे, म्हणजे बायोडायव्हर्सिटीचा जो काही आपला सिलेबस आहे, बायोडायव्हर्सिटीच्या अंडर कन्झर्वेशनमध्ये आपण पाहिलं होतं की जे वेटलँड्स आहेत तर त्यांचं कन्झर्वेशन आणि त्यांना इंडिपेंडंट टॉपिक म्हणून डिक्लेअर करा किंवा इंडिपेंडंट टॉपिक म्हणून ट्रीट करून त्यांचं आपण कन्झर्वेशन कसं करू शकतो याचे काही मेजर्स पाहिले होते. ठीक आहे. त्यानंतर पाहिलं होतं की डिझास्टर मॅनेजमेंट अँड डिझास्टर रेझिलियंट सोसायटी किंवा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, म्हणजे हिमालयन रिजनमध्ये जे काही प्रोग्राम्स, ठीक आहे, इम्प्लिमेंट केले जातात किंवा टुरिझम जे बूमिंग सेक्टर आहे हिमालयन रिजनमध्ये किंवा ईस्टर्न रिजन ऑफ इंडिया, तर तिथे जे काही त्याचे इम्पॅक्ट्स होतात ते नेचरवरती, इकॉलॉजीवरती, एन्व्हायरमेंटवरती किंवा नॅचरल रिसोर्सेसवरती, तर त्याच्यासाठी आपण काय करायला हवं याचे काही मेजर्स आणि ऑब्जेक्टिव्स अप्रोच पाहिला होता. त्यानंतर आपण HPV वॅक्सिन म्हणजे ह्युमन पॅपिलोमा वॅक्सिन जी आहे त्याच्याबद्दल आपण पाहिलं होतं, ज्याला आपण सायन्स अँड टेकमध्ये की सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट्स अँड दर ॲप्लिकेशन इन डे टू डे लाईफ, ठीक आहे, याच्यामध्ये आपण त्याला पाहिलं होतं. तर आज जो काही आपला लेक्चर असणार आहे अंडर करंटमध्ये, जसं आपल्याला माहिती आहे की अंडर करंट जे आपले छोट्या ब्रीफ सिरीज घेऊन येत आहोत आपण, त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट आणि बायोडायव्हर्सिटी, ठीक आहे, याच्यावरती आपण काय करत आहोत, एक करंटमधले टॉपिक्स डिस्कस करत आहोत. तर आजचा जो काही आपला टॉपिक असणार आहे तो लाईफ, ठीक आहे, म्हणजे PM मोदी जे आहेत त्यांनी काय केलं होतं यावेळेस एन्व्हायरमेंट डेला लाईफ हे जे काही इनिशिएटिव्ह आहे ते काय केलं होतं, स्टार्ट केलं होतं. ठीक आहे. तर लाईफ विच मीन्स लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट, म्हणजे आपण बघतो की डे टू डे लाईफस्टाईल जे आहे आपलं ते खूप डायनॅमिकली चेंज होत चाललं आहे. ठीक आहे. ड्रास्टिक चेंजेस बघायला भेटतात आहे. इवन दो लाईफस्टाईलमध्ये इन्क्लुडिंग द ह्युमन हेल्थ, ठीक आहे, ह्युमन हेल्थपासून त्याचे होणारे हजार्ड्स एन्व्हायरमेंटवरती, तर याच्यामध्ये लाईफस्टाईलमध्ये बदल आणून आपण एन्व्हायरमेंटला कसं सेव्ह करू शकतो किंवा एक इंडिव्हिज्युअल, एक स्वतंत्र व्यक्ती, आपण म्हणतो की एकटा काय करणार आहे, ठीक आहे, तर एकटा व्यक्ती जे काही आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन एन्व्हायरमेंट सेव्हिंगसाठी किंवा एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनसाठी कसा देऊ शकतो याच्यासाठी हे इनिशिएटिव्ह होतं. तर बघा, अ नीड फॉर ऑल ऑफ अस टू कम टुगेदर अँड टेक लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट फॉरवर्ड ॲज अन कॅम्पेन, ठीक आहे. तर कॅम्पेन असं म्हणून त्याला एक ट्रीट करायचं आहे आणि लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंटला आपल्याला काय करायचं आहे, प्रमोट करायचं आहे. तर बघा, हा जो काही टॉपिक आहे तो परत GS3मध्ये एन्व्हायरमेंटच्या अंडर येतो, ज्याच्यामध्ये की आपल्याला कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट या जे काही टॉपिक आहेत किंवा हे जे काही सिलेबसचे हेडिंग आहे त्याच्या अंडर आपल्याला हे पाहायला भेटतं. तर आपण डे टू डे लाईफमध्ये न्यूजपेपर्स वाचतो, मॅगझिन्स वाचतो किंवा करंटशी अपडेटेड राहतो. तर आपल्याला माहिती आहे कॉन्फरन्स ज्या काही घडतात किंवा एन्व्हायरमेंटल मीट्स ज्या काही होतात, तर त्याच्यामध्ये सगळ्यात एक मुद्दा चर्चेचा म्हणजे डिस्कस केला जातो, दॅट इज क्लायमेट चेंज किंवा क्लायमेट चेंज कसा होतो आहे, का होतो आहे, ठीक आहे, आणि त्याचे इम्पॅक्ट्स काय होतात आहे एन्व्हायरमेंटवरती. तर क्लायमेट चेंज म्हणजे काय की अर्थचं जे काही टेम्परेचर आहे ते 1 to 1.5 डिग्री सेल्शियसने काय झालेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे. तर त्याच्यामुळे काय होतं आहे की द अर्थ टेम्परेचर इज रायझिंग एक्सपोनेन्शियली विथ द मल्टिपल थ्रेड्स अराउंड द वर्ल्ड. तर फक्त मल्टिपल थ्रेड्स इंडियामध्ये आहेत का, तर नाही, अराउंड द वर्ल्ड पाहायला भेटतात. तर आपण पाहिलं होतं ईस्टर्न कंट्रीजमध्ये मध्यंतरी जी न्यूज होती तिथे काय झालं होतं, एक हीट डोम तयार झाला होता आणि हीट वेव्ह आली होती, जेणेकरून की तिथे मॉर्टॅलिटी रेट खूप जास्त पाहायला भेटला होता आणि टेम्परेचर राईजमुळे या सगळ्या गोष्टी काय झाल्या होत्या, इथे झाल्या होत्या. तशी ग्लोबल इकॉनॉमी कुड लूज अप टू 18% ऑफ GDP अँड इंडिया कुड लूज अप टू $6 trillion बाय 2050 इफ नो ॲक्शन इज टेकन. म्हणजे आपण म्हणतो की एन्व्हायरमेंटचा ऱ्हास होत चाललेला आहे, तर त्याचा आपल्यावरती काय इम्पॅक्ट होणार आहे. तर इकॉनॉमिक लॉस जर पाहायला गेलं तर वर्ल्ड वाईड जो आहे तो 18% ऑफ GDP, म्हणजे टोटल वर्ल्डचा जो काही GDP आपण डेव्हलप्ड आणि डेव्हलपिंग कंट्रीजचा कॅल्क्युलेट करतो, तर त्याच्यामध्ये 18% लॉस हा GDPचा होणार आहे. पण इंडियासाठी तो किती असणार आहे, $6 trillion बाय 2050. जर काही ॲक्शन नाही घेतली तर हे काय होणार आहे की इतका तर आहे, पण याच्यापेक्षा मॅक्झिममही होऊ शकतो. ठीक आहे. तर
इंडियामध्ये काय आहे की मोर दॅन 50% ऑफ अ लार्ज रुरल वर्कफोर्स विल बी नेगेटिव्हली अफेक्टेड. कारण आपण बघतो की इंडिया कशी आहे, एक डेव्हलपिंग कंट्री आहे जिथे काय की ॲग्रेरियन इकॉनॉमी पाहायला भेटते आपल्याला. म्हणजे काय की ॲग्रिकल्चर जो काही आहे तो आपल्याला काय आहे, एक कोर पार्ट आहे. ठीक आहे, म्हणजे काय की ॲग्रिकल्चर हा बॅकबोन मानला जातो इंडियाचा. तर या ॲग्रिकल्चरवरती किंवा जे काही रुरल लेबर फोर्स आहे, ठीक आहे, तर याच्यावरती इथे काय इम्पॅक्ट होणार आहे, तर इट विल बी 50%, 50%पेक्षा जास्त किंवा 50% इथे काय होणार आहे, यांच्यावरती डायरेक्टली अफेक्ट होणार आहे. तर ॲग्रेरियनमध्ये बघा की क्लायमेट चेंज झालं की क्लायमेट चेंजमुळे काय होतं की सीझन्स डिस्टर्ब होतात. सीझन्स डिस्टर्ब झाले की ॲग्रिकल्चरची जी पूर्ण सायकल आहे ती डिस्टर्ब होते. आपल्याला माहिती आहे, आपण पाहतो की ॲग्रिकल्चरसाठी मनसून हा खूप इम्पॉर्टंट आहे. पण ग्लोबल वॉर्मिंगमुळे, ग्लोबल राईज इन टेम्परेचरमुळे अनइवन रेनफॉल होतो आहे. अनइवन रेनफॉल झाला की काय होतं की ॲग्रिकल्चरवरती डायरेक्ट इम्पॅक्ट होतो आहे. ॲग्रिकल्चरवरती डायरेक्ट इम्पॅक्ट झाला तर काय होतं आहे की फूड सिक्युरिटी जी आहे एखाद्या कंट्रीची ती काय होते, इथे थ्रेटन केली जाते. सो इथे काय आहे की फक्त ॲग्रिकल्चरच नाही तर रुरल वर्कफोर्स जे काही आहे ते मोस्टली इथे अफेक्ट होणार आहे. तर बघा ॲग्रिकल्चरमध्ये आपण ॲग्रिकल्चर एक जस्ट एक्झाम्पल इथे घेतलं. ठीक आहे, त्यानंतर बघा फूड अँड वॉटर सिक्युरिटी आर ऑलरेडी इन थ्रेटन्ड अक्रॉस द वर्ल्ड. तर आपण पाहिलं होतं की जे काही साऊथ आफ्रिकन कंट्रीज होते तर तिथे वॉटर स्केअरसिटी, ठीक आहे, वॉटर स्केअरसिटी काय होती, खूप जास्त पाहायला भेटली होती. आणि फूड सिक्युरिटी पण तिथे कशी होती, लो फूड सिक्युरिटी होती. म्हणजे तिथल्या लोकांना खायला सुद्धा अन्न नव्हतं, ते इम्पोर्ट करायच्या त्या परिस्थितीतच नव्हते. ठीक आहे, तर अशी जी काही आहे ती ऑलरेडी आपण घटना बघतोय. जर याच्यावरती ॲक्शन नाही घेतली गेली तर काय होणार आहे, ही जी कंडिशन आहे ती आणखीन वर्स होत जाणार आहे. ठीक आहे, त्यासाठी आपण क्लायमेट चेंज कॅन नो लॉंगर बी अन आफ्टर थॉट टू द ग्लोबल डेव्हलपमेंट अजेंडा. म्हणजे फक्त डिस्कशन्स करून नाही किंवा याला पुढे प्रोकॅस्टिनेट करून नाही. ठीक आहे, तर याच्यावरती ॲक्शन्स आता काय केले पाहिजेत, आपण घेतले पाहिजेत. तर या इनिशिएटिव्ह थ्रू काय केलेलं आहे हे आपण पाहूया. सी, लास्ट 2 decades many countries have attempted policies and actions to address climate change. तर मागच्या काही वर्षांमध्ये काय केलेलं आहे, खूप साऱ्या कंट्रीजनी काही पॉलिसीज आणि ॲक्शन्स घेतलेले आहेत जे की क्लायमेट चेंजसाठी काय आहेत, बेनिफिशियल आहेत. जसं आपण COP26मध्ये 27मध्ये सांगितलं की आपण काय करत आहोत, 2070पर्यंत जरी आम्ही डेव्हलपिंग असो तरी 27पर्यंत आम्ही काय करतोय, नेट झिरो कार्बन किंवा कार्बन न्यूट्रल होण्याचा जो काही प्रयत्न आहे तो आम्ही करणार आहोत. जेणेकरून की काय की इंडियाचं जे कार्बन फूटप्रिंट आहे टोटल ते काय होणार आहे, इथे कमी होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा ॲट अन इंडिव्हिज्युअल अँड कम्युनिटी बिहेवियर्स कॅन ऑल्सो कॅन हॅव अन क्लायमेट ॲक्शन रिमेन्स अंडर रिअलाइज्ड. म्हणजे आपण म्हणतो की कॉन्फरन्सेस होतात, तिथे कंट्रीज पार्टिसिपेट करतात, ॲक्शन्स घेतले जातात. पण इथे आहे की इंडिव्हिज्युअल लेवलवरती जे काही आणि कम्युनिटी लेवलवरती जे काही आपण प्रयत्न करायला हवेत तर ते काय आहेत की नेहमीच अंडर रिअलाइज्ड आहेत. म्हणजे त्यांचं पोटेन्शियल जे आहे ते आत्तापर्यंत काय केलेलं आहे, इथे रिअलाइज झालेलं नाही. जेणेकरून की या हे जे काही इनिशिएटिव्ह आहे लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट, तर याच्यामधून काय करणार आहोत, याचं पोटेन्शियल आपण काय करणार आहोत, इथे या पोटेन्शियलचा टोटल वापर करणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर UNEP काय सांगतं की 1 बिलियन पीपल म्हणजे जेवढी पॉप्युलेशन ग्लोबली आहे त्यातल्या 1 बिलियन पीपलनी जरी काही बिहेवियरल आणि इको फ्रेंडली चेंजेस ॲडॉप्ट केले तरीसुद्धा जे काही कार्बन आहे, ग्लोबल कार्बन इमिशन, तर ते काय आहे की 20% काय होऊ शकतं, इथे कमी होऊ शकतं. ठीक आहे, त्यानंतर बघा की लाईफ, आता आपण पाहिलं की बॅकग्राऊंड की का गरजेचं आहे. तर लाईफ बघा की 5 जून 2022ला काय केलं होतं, एन्व्हायरमेंट डेच्या निमित्ताने मोदीजींनी काय केलं होतं, इथे याचा जे काय ते इथे डिक्लेअर केलं होतं. ठीक आहे, विजन काय आहे की हार्नेस अँड एम्पावर अँड इंडिव्हिज्युअल अँड कलेक्टिव्ह ॲक्शन्स अक्रॉस द वर्ल्ड टू ॲड्रेस द क्लायमेट क्रायसिस. म्हणजे फक्त कंट्रीज आणि ग्लोबली नाही तर इंडिव्हिज्युअल लेवलवरती, कम्युनिटी लेवलवरती आपण क्लायमेट क्रायसिससाठी किंवा क्लायमेट चेंजसाठी काय कॉन्ट्रीब्युशन्स देऊ शकतो, तर याचं पोटेन्शियल जे आहे ते हार्नेस करण्यासाठी याचा आपण काय म्हणू शकतो, हे याचं विजन आहे. ठीक आहे, त्यानंतर फर्स्ट ऑफ इट्स काइंड आहे ग्लोबल मुवमेंट जे इंडिया आणि अदर पार्टिसिपेटिंग कंट्रीजनी काय केलं, इथे इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. त्यानंतर इम्प्लिमेंट कोण करत आहे, तर अथॉरिटी कोण आहे इम्प्लिमेंटिंगची. ठीक आहे, तर नीती आयोग आहे
आणि एन्व्हायरमेंट आणि क्लायमेट चेंज एन्व्हायरमेंट फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंजची जी आपली मिनिस्ट्री आहे तर ती इथे काय करत आहे, याला इम्प्लिमेंट करत आहे. तर याचं ड्युरेशन 5 वर्षाचं असणार आहे, पण फर्स्ट फेज जी आहे ती काय आहे 2022 to 23 ही याची फर्स्ट फेज असणार आहे. ठीक आहे, पण याचं ड्युरेशन कसं आहे 5 वर्षासाठी आहे. त्यानंतर बघा, इट इज अ प्लॅटफॉर्म ऑन ब्रिंगिंग इंडिव्हिज्युअल अँड कलेक्टिव्ह ॲक्शन्स इन कोर ऑफ क्लायमेट ॲक्शन नरेटिव्ह. म्हणजे फक्त क्लायमेट ॲक्शनसाठी जे काही इंडिव्हिज्युअल लेवलवरती आपण कामं करू शकतो तर त्याच्यासाठीच फोकस्ड असा हा काय आहे इनिशिएटिव्ह आहे. त्यानंतर बघा, रिप्लेसिंग द प्रिव्हलंट यूज अँड डिस्पोज इकॉनॉमी गवर्न्ड बाय माइंडलेस अँड डिस्ट्रक्टेड कन्झम्पशन. म्हणजे आपण म्हटलं की कंझ्युमरिझमची जी काही सायकल आहे ती काय होते, आपली डिस्टर्ब होत चाललेली आहे, म्हणजे वाढतच चाललेली आहे. आपल्या ज्या काही नीड्स आहेत त्या वाढत चालल्या आहेत, जेणेकरून की जो काही तालमेल म्हणतो आपण किंवा बॅलन्स म्हणतो एन्व्हायरमेंटमध्ये तो कुठेतरी डिस्टर्ब होत चालला आहे. जेणेकरून की काय की यूज आणि डिस्पोज म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट यूज करतो आणि डिस्पोज करतो, तर अशा माइंडलेस इकॉनॉमीवरनं आपल्याला काय करायचं आहे, एका सर्क्युलर इकॉनॉमीवर शिफ्ट करायचं आहे, जी कशी असणार आहे माइंडफुल आणि डेलिब्रेट यूजची असणार आहे. माइंडफुल आणि डेलिब्रेट यूज म्हणजे काय की आपण आपल्या सतत विवेक बुद्धीचा वापर करून ज्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि जितक्या गरजेच्या आहेत तितकाच त्याचा वापर करून आपण काय करणार आहोत, त्याला यूज करणार आहोत. ठीक आहे, त्याला सर्क्युलर इकॉनॉमी, लिनियर टू सर्क्युलर इकॉनॉमी आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर बघा, पावर्स ऑफ द पीपल फॉर द प्रोटेक्शन ऑफ दिस अर्थ अँड टीचर्स देम टू युटिलाइज इट इन अ बेटर वे. आपण म्हणतो की जोपर्यंत प्रॉब्लेम्स येत नाही तोपर्यंत आपलं फुल पोटेन्शियल जे आहे ते एक्सप्लोर होत नाही. ठीक आहे, त्याच टाईपमध्ये आहे की आपण एकत्र येऊन आपली जी काही वर्कफोर्स आहे किंवा मॅनपॉवर आहे ती इथे काय करू शकतो, आपल्या प्लॅनेटच्या प्रोटेक्शनसाठी इथे युटिलाइज करू शकतो. तर इन्स्पायर्स अस टू डू दॅट कॅन बी डन इन अ डे टू डे लाईफ टू प्रोटेक्ट द प्लॅनेट. तर हे जे इनिशिएटिव्ह आहे ते आपल्याला इन्स्पायर करतं, जे आपण डे टू डे लाईफमध्ये छोट्या छोट्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि आपल्या प्लॅनेटला जे आहे ते प्रोटेक्ट केलं पाहिजे. कारण आपल्याला जे काही प्लॅनेट आहे त्याच्यासाठी काय पाहिजे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजे आपण जे SDGs म्हणतो, ठीक आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंटल गोल्स जे आपल्याला अचीव करायचे, तर त्याच्यासाठी हा काय राहतो, एक इम्पॉर्टंट मुद्दा राहतो. ठीक आहे, त्यानंतर ऑब्जेक्टिव्स बघा की इंडियामध्ये काय ऑब्जेक्टिव्स आहेत जे इथे आपण इम्प्लिमेंट करणार आहोत. तर काय की 80% ऑफ द विलेजेस आणि अर्बन लोकल बॉडीज ज्या आहेत त्या काय होणार आहेत, बिकम एन्व्हायरमेंट फ्रेंडली बाय 2028. 80% जे काही लोकल रुरल बॉडीज आहेत आणि काय की विलेजेस आहेत ते काय होणार आहेत, एन्व्हायरमेंट फ्रेंडली होणार आहेत. म्हणजे काय की आपण ज्या काही एन्व्हायरमेंट फ्रेंडली टेक्नॉलॉजी आहे, ज्याला ग्रीन टेक्नॉलॉजीसुद्धा म्हणतात, तर त्याचा वापर करून आपण काय करणार आहोत, जास्तीत जास्त एनर्जी हार्नेस करणार आहोत. म्हणजे फॉसल फ्युल्स जे आहेत, फॉसल फ्युल्स इथे काय करणार आहोत, आपण मिनिमम यूज करणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर बघा, टू मोबिलाइज ॲटलीस्ट 1 billion इंडियन्स and their global citizens to take initiative in collective action for promoting and preserving the environment in the period of 22 to 27. तर 2022 ते 2027 पर्यंत आपण लोकांना प्रोत्साहन करणार आहोत किंवा आपण त्यांना काय करणार आहोत, एनकरेज करणार आहोत की मेक स्मॉल चेंजेस इन युअर बिहेवियर किंवा ॲटिट्यूडमध्ये स्मॉल चेंजेस करून आपण काय करणार आहोत, इथे आपण लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंटला आपण इथे कॉन्ट्रीब्यूट करणार आहोत. त्यानंतर टू नज इंडिव्हिज्युअल्स अँड कम्युनिटीज टू पार्टिसिपेट अ लाईफस्टाईल दॅट इज सिंक्रोनस विथ द नेचर अँड डज नॉट हार्म इट. म्हणजे अशा पद्धतींचं अवलंबन करा जेणेकरून की काय की एन्व्हायरमेंटमधून आपण जरी रिसोर्सेस वापरत असू तरी रिसोर्सेस वापरल्यानंतर आपण एन्व्हायरमेंटला हार्म करणार नाहीत किंवा त्याला जे काही त्याचे रिसोर्सेस आहेत त्याच्यावरती आपण जास्त ताण देणार नाहीत. अशा प्रकारचं जे काही बिहेवियर आहे किंवा प्रॅक्टिस आहे ती तुमच्या लाईफस्टाईलमध्ये इम्प्लिमेंट करायला हवी. त्यानंतर बघा की क्रिएट अँड नर्चर अ ग्लोबल नेटवर्क ऑफ इंडिव्हिज्युअल्स नेमली pro-planet people will have and shared commitment to
ॲडॉप्ट अँड प्रमोट एन्व्हायरमेंटल लाईफस्टाईल. म्हणजे फक्त इंडियामध्येच नाही तर ग्लोबली, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ग्लोबली एक क्रिएट अँड नर्चर अ ग्लोबल नेटवर्क ऑफ इंडिव्हिज्युअल्स, जे काय करणार आहेत की एकमेकांना सपोर्ट करून आपल्या प्लॅनेटला काय करणार आहे, तिथे प्रोटेक्ट करणार आहेत. तर काय की प्रो प्लॅनेट पीपल, त्यांना आपण प्रो प्लॅनेट पीपल असं म्हणणार आहोत. तर आपण म्हटलं की लिनियर इकॉनॉमीपासून सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये जाणार आहोत. लिनियर इकॉनॉमीमध्ये काय केलं जातं, टेक, मेक, यूज आणि डिस्पोज. म्हणजे एखादी गोष्ट घेतली जाते, बनवली जाते, वापरली जाते आणि ती नंतर फेकून दिली जाते. जे इथे काय होतं मग, पोल्युशन. ठीक आहे, पण त्यालाच जर आपण सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये रिप्लेस केलं तर इथे काय होणार आहे की मेक, यूज, कलेक्ट, ट्रान्सफॉर्म आणि रियूज. म्हणजे आपण ज्याला 4 to 5 R's म्हणतो की रियूज, रेड्यूस, रेफ्यूज, ठीक आहे, रिस्पॉन्सिबिलिटी. तर हे सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये काय केलेलं आहे, आपण ट्रान्सफॉर्म केलेलं आहे लिनियर टू सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये. त्यानंतर अप्रोच काय असणार आहे बघा, की जे आपण म्हणत आहोत की बिहेवियरल चेंजेस आणायचे आहेत आपल्याला, लोकांच्या ॲटिट्यूडमध्ये काय करायचं आहे, बिहेवियरल चेंजेस आणायचे. तर त्याच्यासाठी काय की एक जन आंदोलन म्हणून याच्याकडे काय केलं पाहिजे, पाहिलं पाहिजे, जेणेकरून की ॲटिट्यूड्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स आणि कम्युनिटीज इथे आपण चेंज केले पाहिजेत. म्हणजे लोकांना समजवणं, अवेअरनेस क्रिएट करणं, त्याला त्यांचं महत्त्व पटवून देणं. ठीक आहे, तर या गोष्टी इथे अप्रोचमध्ये आपण करणार आहोत. त्यानंतर गो क्रिएट ग्लोबली a crowd-sourcing empirical and scalable ideas from the best minds of the world. That is collective responsibility ग्लोबली अशा टॅलेंट हंट आपण करणार आहोत, किंवा त्याला क्राऊड सोर्ससुद्धा म्हणतात की टॅलेंट हंट. म्हणजे एखादी आयडिया जी आपल्याला आपल्या एन्व्हायरमेंटसाठी बेनिफिशियल आहे, तर त्या आयडियाला आपण पिकअप करून इम्प्लिमेंट करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे वेगवेगळ्या लोकांकडे वेगवेगळ्या क्रिएटिव्ह आयडियाज असतात, तर त्यांना ऐकणं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं. त्यानंतर बघा लेवरेज लोकल कल्चर्स, दॅट इज लेवरेज क्लायमेट फ्रेंडली सोशल नॉर्म्स, बिलीफ्स अँड डेली हाऊसहोल्ड प्रॅक्टिसेस ऑफ डिफरंट कल्चर्स वर्ल्ड वाईड टू ड्राईव्ह द कॅम्पेन. म्हणजे फक्त इंडियामध्येच नाही तर आपल्या नेबरिंग कंट्रीजमध्ये नाही तर वर्ल्ड वाईड काय करायचं आहे, आपल्याला वेगवेगळे कल्चर्स, बिलीव्स या बाउंड्रीज इरेज करून एकत्र आणून आपल्या प्लॅनेटला सेव्ह करायचं आहे. येस, त्यानंतर आपण बिहेवियरल चेंजेसबद्दल जे म्हटलं तर त्याच्यामध्ये काय आहे की स्विचिंग ऑफ द लाईट्स. म्हणजे आपण एक्झाम्पल म्हणून सांगू शकतो की जेव्हा लाईट एखाद्या रूममधली किंवा एखाद्या जागेवरची आपल्याला गरजेची नाही आहे तर ती बंद करणं. त्याच्यानंतर टर्निंग ऑफ द रनिंग टॅप्स, म्हणजे आपण म्हणतो की वॉटर वेस्ट होतं आहे, ठीक आहे, किंवा वॉटर इथे काय होते, लीक होतं आहे, तर असे टॅप्स जे आहेत ते दुरुस्त करून घेणं, किंवा जेव्हा नको तेव्हा पाण्याचा कमीत कमी वापर करणं. त्यानंतर क्लॉथ बॅग, म्हणजे प्लास्टिकच्या जागी आपण काय करतो आहे, क्लॉथ बॅगला इथे यूज करतो आहे, प्लास्टिकला क्लॉथनी रिप्लेस करतो आहे. त्यानंतर डिस्कार्डिंग नॉन फंक्शनिंग गॅजेट्स इन द नियरेस्ट रिसायकलिंग. तर ओपन बिन्समध्ये न टाकता काही गोष्टी आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे ते आपण ओपन कचऱ्यामध्ये न टाकता, किंवा हजार्डस वेस्ट जे आहे ते ओपन बिन्समध्ये न टाकता त्याला प्रॉपरली डिस्कार्ड करणं. त्यानंतर कंपोस्ट द वेस्टिंग. तर इथे किचन गार्डनची जी कन्सेप्ट आहे, म्हणजे आपला जो ओला कचरा असतो तर तो आपण डायरेक्टली कचऱ्याच्या डब्यात न टाकता त्याचं काय करणं, कंपोस्ट तयार करणं, किंवा आपल्या किचनमध्ये त्याचा जास्तीत जास्त कंपोस्ट म्हणून, मॅन्युअर म्हणून वापर करणं. तर हे जे काही छोटे छोटे बिहेवियरल चेंजेस आहेत तर ते आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये आणू शकतो, जेणेकरून की आपला जो काही कार्बन कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा आपला जो काही इम्पॅक्ट आहे एन्व्हायरमेंटवरती तो काय करणार आहे, आपण आपलं जे फुटप्रिंट आहे ते कमीत कमी इथे आपण करणार आहोत. त्यानंतर एक्झाम्पल बघूया लास्ट, की जपानमध्ये आणि डेन्मार्कमध्ये काय केलेलं आहे की याच गोष्टी, म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलवरती डेन्मार्कमध्ये आणि जपानमध्ये, की डेन्मार्कमध्ये काय केलेलं आहे की प्रमोट द यूज ऑफ बायसिकल्स बाय लिमिटिंग द पार्किंग विदिन द सिटी सेंटर अँड प्रोव्हाइडिंग एक्सक्लुझिव्ह बाईक लेन्स. म्हणजे काय की कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी बायसिकल्सचा वापर इथे करायला लोकांना सांगितलं जातं. आणि जपानमध्ये काय की वॉक टू स्कूल मॅन्डेट विच हॅज बीन प्रॅक्टिस सिन्स इन द अर्ली 1950s. ठीक आहे, तर 1950sपासून ते काय करतात आहे, वॉक टू स्कूल, म्हणजे मुलांना रोडच्या मधोमध एक लेन घालून दिली जाते आणि ती फक्त शाळेच्या मुलांसाठीच असते, जेणेकरून की काय ते चालत शाळेला जाऊ शकतात. ठीक आहे, तर हे काही एक्झाम्पल्स होतं जे वर्ल्ड वाईड प्रॅक्टिस केले जातात. तर हे जे काही इनिशिएटिव्ह आहे याच्याबद्दल आपण पाहिलं, तर हे इनिशिएटिव्ह आपण प्रत्येकाने काय केलं पाहिजे, इथे फॉलो केलं पाहिजे. आणि हा जो आजचा टॉपिक होता आपला तो GS 3मध्ये होता, एन्व्हायरमेंट आणि त्याचं कन्झर्वेशन. ठीक आहे, इंडिव्हिज्युअल लेवलवरती, कम्युनिटी लेवलवरती आपण काय करू शकतो. तर या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू, नेक्स्ट लेक्चर घेऊन पुन्हा भेटू. टिल देन थँक्यू.